सगळे मिळून एकत्र लढलो तर आपल्याला कुणीही हरवू शकणार नाही। जगदंबानं जे करायचं ते केलं, आता पुढची लढाई गाव स्वतः लढल। जगदंबा, तू या लढाईत उतरणार नाहीस। अगं असा हट्ट करू नकोस। यदुबाबाने केलेली भविष्यवाणी विसरलात तुम्ही? काय म्हणाले यदुबाबा माझ्याबद्दल? अयो असुर नरेश, मीच बोलवलाय त्यांना। अयो तुम्ही कशासाठी बोलवलंय म्हणतो मी यांना? माझी एक योजना आहे। जेव्हा दरोडेखोर गावावर हल्ला करतील तेव्हा हेही दरोडेखोरांमध्ये मिसळतील अयो आणि शिवाचा अंत करतील। अयो, कुठल्या कुराड्यात आणून ठेवलं बघा मला। त्या बाईनं माझा बळी दिला तर संपलंच की हो सगळं। इथून काहीही करून बाहेर पडायलाच हवं। अयो काय म्हणता? मारून टाकणार का काय त्या पोराला? तसा तो चांगला पोरगा आहे बघा, आम्हाला काहीच त्रास नाही बघा त्याचा। असुर आहेस तू, विसरलास? कोण कुठला तो शिवा? प्रत्येक गोष्टीत माझ्या मार्गात आडवा येतोय। तुला त्याचा पुळका आलाय, त्याचा तर काटा काढेनच, पण तुलाही चिलटासारखा चिरडून टाकीन, कळणारही नाही। चुकलो म्हणतो मी। तुम्ही म्हणता तसंच होईल बघा असुर नरेश। शिवा जगदंबाच्या दिवसेंदिवस जास्त जवळ चाललाय, त्याला संपायची वेळ आली आहे आणि हे या वेळेच्या दरोडेखोरांच्या हल्ल्यातच झालं पाहिजे। अयो असुर नरेश, कधी कळणार तो हल्ला आणि कसं कळणार म्हणतो मी ते? म्हणून तीच माहिती काढायला गेली, पण ती कुठे अडकलीये कोणास ठाऊक। कुठं चालली होतीस? झाले काय ग तुझे तंत्र मंत्र करून? तुला काय वाटलं मी घाबरते की काय तुला? यापेक्षा सुद्धा खूप भयंकर गोष्टी बघितल्या बघ मी माझ्या या सुंदर डोळ्यांनी। हे असे जादूचे खेळ लहान पोरा सोरांना दाखव की ग, माझ्यावर काही उपयोग होणार नाही बघ ह्याचा। थांब, एक पाऊल बी पुढे टाकलंस तर वाटोळ होईल तुझं, वाटोळ। बळी द्यायला आणलंय तुला, तुझ्यावर कोप होईल, शैतानाचा कोप। हे असुर सैतान भूताखेतांची भीती कुणाला दाखवतेस की ग? मी ज्या मालकांची दासी आहे ना, त्यांनी जर ठरवलं तर तुझ्यासारख्या 100 बायकांचे बळी देतील ते एका क्षणात। म्हणजे हायस कोण तू? ते योग्य वेळ आली की कळेलच बघ तुला। काय करणार आहेस त्या गावात जाऊन? दरोडेखोर त्या गावावर कधी पण हल्ला करतील, गावाची राख झालेली असल। तुला खरंच असं वाटतंय का ग की असं होईल? दरोडेखोर हल्ला करणार हे तर होणारच आहे, पण त्यात गावाला काही होणार नाही बघ।
त्या जगदंबाचं सोडच, पण माझ्या मालकांची सुद्धा इच्छा नाही की गावाला काही व्हावं म्हणून. त्यामुळे ह्यावेळी माझे मालकच वाचवतील बघ गावाला. काय बोलतेस तू? कोण आहेत कोण तुझं मालक? वेळ आल्यावर कळेलच बघ तुला. खूप मोठ्या शक्तींशी लढतीयस की ग तू. तुला उपयोगच होईल बघ माझा. तो कसा काय? एक योजना आहे बघ माझ्या डोक्यात. त्याने आपल्या दोघींचंही भलं होईल. वाटत असेल तर सांगते तुला. प्रभो, गावातील सगळी माणसं किती उत्साहात दिसत आहेत, पाहताय ना? जगदंबाने जणू ह्या गावाच्या वातावरणात प्राणच फुंकले. प्रत्येकाच्या अंगात चैतन्य संचारले. हो, जाणवतं तर आहेच. देवळातही सगळ्या गावकऱ्यांनी तिच्याबद्दल किती विश्वास व्यक्त केला. आणि आता दरोडेखोरांविरोधातल्या लढाईसाठी गावानं तिच्यासाठी जी तयारी केली आहे, त्याच्यावरून असं वाटतंय की गावकरी आता हरणार नाहीत. ते आता फक्त जगदंबावर अवलंबून आहे. म्हणजे या गावाच्या रोमारोमात जगदंबा एक ऊर्जा म्हणून वाहते. ती साक्षात तुळजाई आहे. त्यामुळे तिची शक्तीच गावकऱ्यांमध्ये उत्साहाचं वारं बनून संचारणार आहे. ती जोवर युद्ध खेळेल तोवर गावात ते चैतन्य असेल. पण ते तर होणारच ना. जगदंबा या लढाईत उतरणारच. तिच्याशिवाय ही लढाई अशक्यच आहे. जनक बाबा, अहो कसे आहात? नाही, बरेच दिवस गावाबाहेर होता ना तुम्ही, त्यामुळे आपली भेटच झाली नव्हती. पण आज तुम्हाला मंदिरात बघितलं आणि बरं वाटलं. होय, कामासाठी गेलो होतो. आदन बदन जावं लागतं. बर, जगदंबा कुठे आहे? आम्ही तिलाच भेटायला आलोय. ती आहे ना, आत आहे. अहो जनक बाबा, तिच्यामुळेच गावातल्या सगळ्या लोकांमध्ये उत्साह संचारलाय. आणि ती आतमध्ये बसून काय करते? बरोबर आहे तुमचं, पण तिच्या आईनं तिला घरातच थांबायला सांगितलंय. म्हणजे तिला लढाईला पाठवायचं नाही असं ठरलंय? भय जगदंबा या लढाईत उतरणार नाही. गंगाई वहिनी, हो काय बोलताय तुम्ही? हे ठरवलं तेच सांगतेय. जगदंबानं गावाला लढाईसाठी तयार केलं. आता पुढची लढाई गाव स्वतः लढल. वहिनी, अहो असं कसं चालेल? जगदंबा सगळ्या गावाची प्रेरणा आहे. गावातल्या लोकांमध्ये जे कौशल्य आहे, त्यांच्या अंगात जी शक्ती आहे, ती जगदंबानेच तर जागवली आहे. असं समजा की जगदंबा आता संपूर्ण गावाची सेनापतीच आहे जणू. ती लढाईला न येऊन कसं चालेल? जनक बाबा, तुम्ही तरी समजावा ना. हो, मी सांगितलं पण तिला पटतच नाही. गंगाई, गावाला असं वाऱ्यावर सोडून कसं चालेल? जगदंबा गेली नाही तर लोक घाबरून जातील. मला पुन्हा तेच सांगू नका. माझं ठरलंय म्हणजे ठरलंय. मी कुणाचं काही बी ऐकणार नाही आता. माझी मुलगी जास्त महत्वाची आहे मला. तिला काही झालं म्हणजे काकी, अहो मी आहे ना, मी तिला काही होऊ देणार नाही. तू गेल्या वेळी तुझ्यावर विश्वास ठेवून लेकीला गावाबाहेर पाठवलं होतं. काय झालं? आगीत अडकली ती, बेशुद्ध पडली होती. जीवावरच्या संकटातून वाचली आहे ती.
आता पुन्हा ईशाची परीक्षा घेऊ म्हणतोस? जमायचं नाही. काकी, अहो यावेळी तसं काही घडणार नाही. एकदा तरी विश्वास विश्वास? कोणावर बी विश्वास नाही माझा, आणि तुझ्यावर तर अजाबातच नाही. मला काय बी समजावू नगस, ऐकणार नाही मी. जा ना. काकी अहो, गंगाई अगं प्रभू, हे वेगळंच संकट उभं राहिलं आता. ह्या लढ्यात जर जगदंबाच उतरणार नसेल तर गावाचं कसं होईल? गाव तर हरेलच. ज्याची भीती होती तेच घडते नंदी. आदिशक्ती आणि तुळजाने या नियतीच्या खेळात हा नवा पेच उभा केलाय. याचं उत्तर आता काय येतं तेच बघायचं. महादेव, खूप एकटं वाटतंय हो मला. मला या लढ्यात उतरायचंय, पण आईचा ठाम विरोध आहे. तिच्या विरोधाचं कारणही ती मला नीट सांगत नाहीये. मला तिचं मन दुखवायचं नाहीये. तिला माझी काळजी वाटते हे मी समजू शकते, पण गावाला माझी गरज आहे. मी या लढाईपासून अशी दूर नाही राहू शकत. सगळं काही ठीक होईल जगदंबा. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. महादेव, मी मनाने तुमच्यापर्यंत पोचले होते, तुमच्याशी बोलत होते. तसंच आता तुम्हीही माझ्यापर्यंत पोचा आणि मला मार्ग दाखवा. गंगाई, काहीतरी भयंकर घडतंय. मी बघून येतो. हो, नका जाऊ. अगं अंगणातूनच बघतो, तू बाहेर येऊ नको. हा, शंखनाद होतोय, म्हणजे दरोडेखोरांनी गावावर हल्ला केलाय. गाव बेचेरा करून टाका. जावा. काय झालं? परिस्थिती लय बिकट आहे गंगाई. दरोडेखोर पिसाळल्यागत वागतायत, दगड मारतायत आणि आपल्या गावकऱ्यांचं त्यांच्या पुढे काय बी चालत नाही. अरे देवा. आई, हे बघ,
गावातल्या लोकांना माझी गरज आहे. दरोडेखोर त्यांना हरवतील. मला जाऊ दे. नाही, तू घराबाहेर जायचं नाहीस. मी नाही गेले तर अनर्थ होईल आई. जे काय व्हायचं ते होऊ दे, पण तू बाहेर जायचं नाहीस म्हणजे नाहीस. तू आम्हाला अडवणार? तुळजाई, तू सगळं बघतेस. तुला सगळं समजतं. गावाला माझी गरज आहे, पण मी नाही जाऊ शकत. आता तूच काहीतरी मार्ग दाखव. अयो मीच की हो. जा, आपलं काम व्यवस्थित होऊ द्या. त्या शिवाला शोधून त्याच्या मागे आपले असूर लावा. अयो ते होईलच की हो, पण एवढी तयारी करून सुद्धा हरायला लागलीत की हो हे गावकरी. हे कसं काय म्हणतो मी? तेच मलाही कळत नाहीये. जगदंबा कुठे आहे? अयो हे काय होतंय? अचानक माझे डोळे का जड व्हायला लागले? एवढी झोप का येते? मला बी झोप येते. काय प्रकार आहे हा? त्या दरोडेखोरांनीच काही बाई के हा काय प्रकार आहे? आई बाबा बसल्या बसल्या झोपून गेले. नेमकं काय झालं असेल? गावात दरोडेखोर आल्यात. पळा पळा लवकर, पळा पळा, जीव वाचवा, पळा. काय करू? माझं गाव संकटात आहे. इथे आई बाबांनाही नक्की काय झाले माहिती नाही, पण या क्षणी गावावरचं संकट मोठं आहे. त्यांना वाचवणं जास्त महत्वाचं आहे. आई, मी घरातून बाहेर पडावं अशी तुझी इच्छा नव्हती, मला माहिती आहे, पण गावासाठी मला हे करावं लागणार. नेमकी अशाच वेळी तुम्हाला झोप लागलीये. हा देवीचाच संकेत आहे. मला माफ करा.
इथे लपून बसला होता होय तुम्ही? शेवटी शोधलंच की नाही तुम्हाला? आता तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. हिम्मत असेल तर माझ्याशी लढा. बघा, आता यांच्याकडे शस्त्रही नाहीयेत. घाबरण्याचं कारण नाही. पकडा यांना. आता सोडू नका यांना. चांगलीच अद्दल घडवा. शंखनाद होतोय म्हणजे दरोडेखोरांनी गावावर हल्ला केलाय. नाही, तू घराबाहेर जायचं नाहीस. आता तूच काहीतरी मार्ग दाखव. मी घरातून बाहेर पडावं अशी तुझी इच्छा नव्हती, मला माहितीये, पण गावासाठी मला हे करावं लागणार. आता तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. हिम्मत असेल तर माझ्याशी लढा. आता यांच्याकडे शस्त्रही नाहीयेत. घाबरण्याचं कारण नाही. पकडा यांना. सगळ्यांनी यांच्याशी लढायची काहीच गरज नाही. या दोघांना हरवायला तुमच्यापैकी दोघं तिघे जण पुरेसे आहेत. बाकीच्यांनी गावात चला. गावाला तुमची जास्त गरज आहे. ज्या पद्धतीने आपण नियोजन केलं होतं तसाच हल्ला करायचा आहे. जगदंबा, आम्हीही प्रयत्न केलाच होता की, पण आम्ही यांच्या पुढे कमी पडलो ग. नाही, तुम्ही कमी पडणं शक्यच नाही. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. आतापर्यंत गावावर कमी संकट आली आहेत का? प्रत्येक वेळी आपण लढलो म्हणून जिंकलो. मध राजाने अख्ख्या गावाला बंदी बनवलं होतं. त्यावेळी तुम्ही कोणीही जिद्द सोडली नाही म्हणून आपला विजय झाला. मला सांगा, रानात एका वाघाने गायीच्या छोट्या वासरावर हल्ला केला तर गाय पळून जाते का? नाही जात. उलट सगळी शक्ती पणाला लावून त्या वाघाशी लढते. आपल्या वासराला वाचवते. हार मानत नाही. आपणही लढायचं. आशीर्वाद द्यायला तुळजाई आहेच. न लढता हार मारण्यापेक्षा शेवटपर्यंत प्रयत्न करायला हवे. विजय आपलाच आहे. चला रे, आपण ह्या सगळ्या दरोडेखोरांशी लढूया आणि यांना हरवूया.
मुलांनो, घाबरू नका. हा दरोडेखोर जसा पळून गेला तसेच बाकीचेही जातील. सगळं काही ठीक होईल. तुम्ही एक काम करा, त्या तिथे जाऊन लपा. जा, पळा लवकर. प्रभो, प्रभो, गावात दरोडेखोरांनी उच्छाद मांडलाय. सगळ्या गावकऱ्यांचा धीर खचत चाललाय. पण गावानं हरून चालणार नाही. आपण जिंकण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. गावातल्या लोकांची शक्तीच कोणीतरी काढून घेतंय असं वाटतंय. नंदी, तिकडे बघ. आता आपला विजय नक्की आहे. जगदंबा मैदानात उतरली आहे. जगदंबा म्हणजे साक्षात शक्ती रूप आहे. ती गावासोबत लढत असेल तर गावाला कोणीही हरवू शकत नाही. नभाजी, तिकडे बघ. जगदंबा लढायला आली. अयो, नभाजी, अयो, तो शिवा पण आलाय. अयो, आता याला सोडायचं नाही. ही संधी चांगली आहे. आपले असुर त्याच्या मागे पाठवा लगेच. लगेच पाठवतो बघा. नंदी, त्यांना ओळखलंस? ते नुसते दरोडेखोर नाहीत, तर त्यांचं रूप घेतलेले असुर आहेत. ते असुर असू देत न तर दुसरे कोणी, त्यांना सुद्धा हरवूच आपण. ते तर करूच, पण इथे नको. कारण इथे जर ते त्यांच्या खऱ्या रूपात आले तर लोकांमध्ये भीती अधिकच वाढेल. पण प्रभू, मग आता काय करायचं? ते नक्कीच मला मारायला येत आहेत. त्यांचं काय करायचं हे मला माहिती आहे. नंदी, तू एक काम कर, इथेच थांब आणि लांबून जगदंबावर लक्ष ठेव. जगदंबाला जोपर्यंत गरज पडत नाही तोपर्यंत अजिबात मध्ये पडू नकोस. जशी आपली आज्ञा प्रभू. यांचं काय करायचं ते मी बघतो. नाही नाही, नको, मला मारू नका. तुम्हाला काय हवंय? तुम्हाला जितकं धन हवंय तितकं मी तुम्हाला देतो, पण मला मारू नका. आम्हाला तूच हवाय. आओ, मला भीती वाटते. हो, काय करताय तुम्ही? आओ, नका ना. आओ, आओ. अरे, हा तर पळपुट आणि घाबरट निघाला. कसा पळतोय बघ. याला मारण्यात काय मजा? हा, पण आपल्याला दिलेलं काम हे करावंच लागणार. चल पकडू. अरे, तुम्ही ज्याला पळपुटा आणि घाबरट समजताय ना, तोच तुमचे आता काय हाल करतो ते बघा. नाही, मला सुद्धा बघायला आवडलं असतं ते, पण प्रभूंची आज्ञा आहे. मला जगदंबाकडे लक्ष द्यायचंय.
तांबे, तूच आहेस नव का ती जगदंबा? मीच आहे. तू दरोडेखोरांचा म्होरक्या आहेस ना? अजून ही वेळ गेलेली नाहीये. आत्ताच्या आत्ता हे गाव सोडून जा आणि पुन्हा या गावाकडे वळून पाहू नकोस. हे तू सांगतेस मला? ही समदा दरोडेखोर किती क्रूर आहेत तुला माहित आहे का? आम्ही या गावाला पळून जायला सांगितलंय तर तूच आम्हाला जायला सांगतेस? तुझ्याबद्दल बरंच ऐकलं होतं, कोणीतरी सांगितलं होतं तू शक्तिवान आहेस, शूर आहेस. शूर नाहीस तू, मूर्ख आहेस, मूर्ख. तुला स्वतःच्या शक्तीबद्दल फुकटचा माज आहे, माज. याला माज नाही, आत्मविश्वास म्हणतात. तुळजाईवरच्या भक्तीतून आलेला आत्मविश्वास आहे हा. गावातल्या लोकांच्या मेहनतीवर असलेला भरोसा आहे. हा आत्मविश्वास आणि भरोसा तुला आणि तुझ्या गावाला घेऊन बुडणारच. तुझ्या समोर ह्या तुझ्या अख्ख्या गावाची राखरांगोळी करणार आणि त्यात तुझा बळी देणार. माझ्या लोकांवरती हल्ला करायला शिकवतेस काय गावाला? आता बघ समद गाव कसं जाळून राख करतो ते. जय कपिल बाबा. कोण कोणावर मात करतंय ते कळेलच आता. जगदंबा संकटात आहे. नाही, ह्याच्याकडे आता मीच बघतो. नाही, महादेवांनी सांगितलंय जगदंबाला गरज लागेपर्यंत मध्ये पडायचं नाही. जगदंबाला लढू देत. पोरा थांब म्हणतोय ना, थांब ना. थांब म्हणतोय ना पोरा. कुठे पळशील? अरे थांब ना, कुठे पळशील? थांब म्हणतोय ना. थांब नाही तर फुकट मरशील. अरे पळून पळून किती पळशील रे? जमलास ना? आता बघ कसे तुझे हाल करतो ते. तुला काय वाटलं आम्ही दरोडेखोर आहोत? कोण आहात तुम्ही? आम्ही साधे सुधे कुणी नाही आहोत. आमचं खरं रूप बघशील तर जागच्या जागी गार होशील. बघ माग. गावातला पोरगा दिसत नाही. हा काय प्रकार आहे? कोण आहेस तू? तुमचा काय मी महाकाय आहे मी.
नको नको, चूक झाली आमची, माफ कर. नको. तुम्ही कोण आहात ते आधीच ओळखलं होतं. तुम्हाला ज्यानं कोणी पाठवलंय त्याला एक खास संदेश द्यायचा आहे मला. इथे काय घडलं हे जेव्हा तुम्ही त्याला सांगाल तेव्हा हा संदेशही त्याला मिळाला पाहिजे. आता आपला विजय नक्की आहे. जगदंबा मैदानात उतरली आहे. आत्ताच्या आत्ता हे गाव सोडून जा. तुळजाईवरच्या भक्तीतून आलेला आत्मविश्वास आहे हा. तुझ्या समोर नको नको, चूक झाली आमची, माफ कर. नको.
आई राजा आई राजा उदो उदो बघा, तुम्हाला म्हटलं होतं ना, ही आत्मप्रौढी नाही, आत्मविश्वास आहे. गावातल्या लोकांची एकी आहे, त्यांची लढाईची इच्छाशक्ती आहे. म्हणूनच आज आम्ही जिंकलो आणि तुम्ही हरलात. कारण आमची बाजू सत्याची होती आणि तुमची दुष्टपणाची. तुम्हाला गावावर दरोडा घालायचा होता. लोकांनी कष्टाने कमावलेलं मला लुटून ओरबाडून न्यायचं होतं. कष्टाने मिळवलेल्या गोष्टी आयुष्यभर टिकतात. आपल्या हक्काच्या नसलेल्या गोष्टी आपल्याकडून लगेच निघून जातात. तुम्ही पण कष्ट करून कमावलं तर ते तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. त्यामुळे यापुढे तरी चांगल्या मार्गाला लागा. लोकांना छळण्यासाठी नाही, त्यांच्या भल्यासाठी काहीतरी करा. खरंय तुझं जगदंबा, तुझं म्हणणं मला आज पटलं बघ. तूच आमचं डोळं उघडलंस. आम्हाला वाटत होतं आम्ही जे करतोय तीच खरं आहे, कारण आम्हाला आमच्या ताकदीवर माज होता. पण आज या गावकऱ्यांनी आणि तू दाखवून दिलंस की वाईट काम करण्यासाठी एकत्र आलेली ताकदीवर चांगुलपणाची एकत्र आलेली माणसं मात करू शकतात. जसं आज आमच्यावरती मात झाली, माणसाच्या आतली माणुसकी, चांगुलपणा, एकी एकत्र आली की मोठ्यातली मोठी संकट सुद्धा दूर होती ती बघ. जगदंबा, शापड तुमच्या गावाकडे फिरकणार पण नाही आणि समधी चुकीची कामं सोडून देईन बघ. जगदंबा, तू हित? तुला म्हणलं होतं ना की घराबाहेर जाऊ नगस म्हणून. वहिनी, जगदंबा होती म्हणून समद गाव वाचलं बघा. ह्या समध्या दरोडेखोरांना तिनेच पकडून दिलं या. जगदंबा याच्या अगोदर समदगाव हरतच होतं. ती जर घरात बसून राहिली असती तर बसायला घर पण राहिलं नसतं. घर काय, गाव पण राहिलं नसतं जाग्यावर. गंगाई, बघ, गावातले समदे लोक तिचं कौतुक करतायत. तिनं गावाला संकटातून वाचवलं हे सांगतायत. आता तरी तिच्यावर राग धरू नको. तिनं जे काही केलं ते गावाच्या भल्यासाठीच केलं ना. आई, मी तुला न सांगता घराबाहेर आले. माझ्यामुळे तुला त्रास झाला, त्याबद्दल मी तुझी माफी मागते. मला खरंच तुझा शब्द मोडायचा नव्हता, पण गावावरचं संकट ही मला बघवत नव्हतं ग. मी आले नसते तर काय झालं असतं सांगताही येत नाही. खरंच मला माफ कर. बरं, ठीक आहे. आई राजा आई राजा आई राजा. आज आपली पोरगी खऱ्या अर्थानं मोठी झाली. समध्या गावाचाच विचार करायला लागली असं वाटायला लागले.
लई मोठी कामगिरी करून दावली ग तिनं. काय कौतुक चाललं होतं समद्या गावात तिचं. गंगाई, अगं अगं कसला विचार करतेस? मी तुम्हाला काल जे म्हणलं होतं त्याबद्दल काय विचार केला तुम्ही? मी अजून बी विचार करतोय त्याच्यावर. अहो तर विचार काय करायचा आहे? पोरीचं वय वाढलं आहे, हीच येळ आहे. आपण जगदंबाच्या लग्नाचा विचार करायला हवा. मला तुझं म्हणणं पटतंय, पण तिच्यासाठी मुलगा सापडेल की. आपण शोधला ना तर चांगला मुलगा सापडेल. हे ठीक आहे, पण हे जगदंबाला बी पटाय पाहिजे ना. आपण आई बाप हाव तिचे, वैरी नव्हे. आणि आपण तिच्या भल्याचाच विचार करतोय ना. आणि जगदंबा बी आपल्या शब्दाच्या बाहेर थोडीच आहे. मला खात्री आहे मी तिच्यासाठी जो बी पोरगा ठरवीन ना ती त्याच्या संग लग्नाला तयार होईल. महादेव, तुमच्या भेटीला आले की मला नेहमीच प्रसन्न वाटतं. मनाला शांतता लाभते, नवीन प्रेरणा, उत्साह मिळतो. गेल्या वेळी तुम्हाला भेटले तेव्हाही याच उत्साहाने प्रेरित झाले. गावाला एका मोठ्या संकटातून वाचवण्याचा मार्ग तुम्ही दाखवलात. तुळजाईने संकेत दिला आणि तुम्हीही कायम माझ्या पाठीशी राहिलात. तुमच्याशी एक वेगळंच नातं जोडलं गेलं. आपल्यातलं हे नातं, हा आपुलकीचा बंध असाच अखंड राहू देत महादेव. तुमची साथ अशीच कायम लाभू देत. देवी आई, तू जशी आई आहेस तशी मी सुद्धा आईच आहे. जगदंबाची मला किती काळजी वाटते हे तुला कळतच असेल. म्हणून मनात काहीतरी ठरवलं आहे मी. आणि जगदंबा तुझी सुद्धा लेकच आहे, म्हणून सगळ्यात आधी तुला सांगायला आले. आम्ही आता जगदंबाचं लग्न करायचं ठरवतोय. ही गोड बातमी तुला सांगायची होती, म्हणूनच हा गोड पदार्थ निवेद म्हणून घेऊन आले आहे. तिच्यासाठी योग्य अशा वराचा शोध आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. पण आता ह्यातलं जगदंबाला काय बी सांगितलेलं नाही. समजा नीट ठरलं का सांगू? ह्या शोधात तू आमच्या पाठीशी उभी राहा. तिच्यासाठी योग्य वर लवकरात लवकर सापडू दे. असा चमत्कार कर की आम्ही बघू आणि एखादा चांगला पोरगा डोळ्यासमोर येईल. गंगाई काकी, कशा आहात तुम्ही? जगदंबा कशी आहे? सगळं ठीक आहे ना? आज जगदंबाने काय छान लढा दिला गावासमोर. ती मुलगी असून मी लढली रे. पण मी तर असं ऐकलंय की तू चांगला मर्द गडी असून बी त्या दरोडेखोरांना घाबरून जंगलात पळून गेला होतास म्हणे. गावातल्या लोकांनी बघितलं, तेच सांगत होते. काकी, ते काय ना, मला खूप भीती वाटते. त्यात दरोडेखोर माझ्या मागे लागले होते, म्हणून मग जावं लागलं. हा शिवा इथे? मी तर असुरांना ह्याला मारायला पाठवलं होतं, मग हा वाचला कसा? महिपती, तू अरे कसा आहेस? तू सुद्धा दरोडेखोरांशी लढलास, त्यांना पळवून लावण्यासाठी लई कष्ट घेतलेस असं ऐकलंय मी गावातून. नाही हो काकू, मी काही एवढं विशेष केलं नाही. जे काही केलंय
ते जगदंबाने केले. तिनेच गावाला सगळं शिकवलंय. ती गावासाठी करतेच रे, पण या वेळी तिला तुझी साथ होती. या लढाईत मी सहभागी होऊ शकलो हे माझं भाग्यच आहे. तुम्हाला तर माहितीच आहे ना, असुरांमुळे मी माझं सगळं गाव गमावून बसलोय. आता निदान या गावाला वाचवता आलं याचाच आनंद आहे. लई गुणाचा आहेस बाळ तू. महिपती, तू खूप छान लढा दिलास. गावासमोर हिम्मत दाखवलीस. सगळं गाव तुझं कौतुक करतंय. माझं ठीक आहे रे, पण ह्या लढाईच्या वेळेला तू कुठे होतास? होतो इथेच कुठेतरी. इथेच कुठेतरी म्हणजे? काय झालं, माझ्या मागे 2 दरोडेखोर लागले होते ना. मग त्यांना मारलंस तू? छे छे, मला मारामारी जमत नाही. मी रानात पळून गेलो. नंतर ते दोघं रानात कुठे हरवले कुणास ठाऊक. बरं, मी येतो. नभाजी, अयो हा शिवा नक्कीच काहीतरी लपवतोय. अयो, असं का वाटतंय हो तुम्हाला असुर नरेश? मला कधी कधी वाटतं हा नाटकी आहे. म्हणून आम्ही कुस्तीच्या आखाड्यात समोरासमोर आलो होतो तेव्हा मला यांनी 2दा पछाडलंही होतं. नंतर हारल्याचं दाखवलं खरं, पण तेव्हाच मला ह्याची शक्ती कळली होती. ह्यानेच आपल्या असुरांना काही केलं नसेल ना. जाऊन त्यांना शोधून आण. तिथे नक्की काय घडलंय हे आता शोधून काढायलाच पाहिजे. लवकर एक साईड ठेवू नका इथं. अरे ऐका माझं. अरे थांबा. खोप होईल तुमच्यावर, खोप. देवी नाश कराल तुमचा. तोंड पण ठेव तुझं. काय होणार नाही आम्हाला, सगळं कळलंय. खोटे आहेस तू. काही तंत्र मंत्र येत नाहीत तुला, आणि तुझ्यावर कुठली दैवी शक्ती पण नाही. माझ्या शक्तीवर तुमचा विश्वास नाही? नाही, तुझ्यावर खरोखर शक्ती असती तर एवढा वाईट प्रकारे हरलो नसतो आम्ही. अगं, उपकार त्या जगदंबेचा, जिना आमचं डोळं उघडलं. आता आम्ही असलं वाईट धंदा करत नाही, आणि तुझ्या नादाला तर आम्ही अजिबात लागणार नाही त्या नाट्याव. आणि आम्ही लोकांना लुटायचं काम पण सोडून देणार आहे, कळलं का? अरे मग का लुटताय मला? कारण तू आम्हाला खोटं बोलून गंडवलंयस, आणि हीच तुझी शिक्षा. हे सगळं पैसे दागदागिने तुला देण्यापेक्षा आम्ही वापरू, आणि या सगळ्या पैशातनं आम्ही आमचं नवीन आयुष्य सुरू करू. तुळजाईची भक्ती करू, लोकांची सेवा करू, पण तुझ्यासारख्या नादाला लागणार नाही, आणि अंधश्रद्धेला सुद्धा बळी पडणार नाही. ध्यानात ठेव. भागाबाई, अगं काय ही तुझी अवस्था? त्या जगदंबाचा बळी देणार होतीस ना तू? तिनेच घेतला की ग तुझा बळी. मी तिला सोडणार नाही. असा मंत्र टाकते की असेल त्या जागी ती जळून राख होईल. भागाबाई, कशाला उगाच नाटकी करतेस म्हणते मी. हे मंत्र तंत्र तुला काही येत नसतंय बघ. हे जादूचे खेळ ना लहान पोरासुरांना दाखव की ग. आम्हाला काय फसवतेस तू? नुसतं इथे बसून त्या जगदंबाचं काही बिघडवू शकत नाही बघ तू. मग आता काय करायचं?
मी सांगते तसं केलं आणि माझं ऐकलं तर आपण दोघी मिळून त्या जगदंबाला करू शकतो बघ पराभूत. मग तू तिचा बळी दे, पण तुझ्या या खोट्या देवांना नाही, माझ्या मालकाला. तुझा मालक कोण हाय? कोण तुझा मालक? ते कळेल की ग, सगळं कळेल बघ सावकाश. जगदंबाच्या आधी सगळ्या गावाला धडा शिकवायचा आहे बघ. त्या जगदंबाचं ऐकून गावाने जी चूक केली आहे त्याचे काय परिणाम होतात ते कळेल बघ त्यांना उद्याच. जगदंबा, काय ग? अगं कुठे गेली होतीस? ते मी गावातच फिरत होते, लोकांना भेटायला गेले होते. गावात फिरत होतीस? अगं मी देवळात जाऊन आली, मग मला दिसली कशी नाही तू? आई आज एवढी खोदून खोदून का विचारते? मला खोटं बोलायला आवडत नाही, पण तिच्याशी खरंही बोलू शकत नाही. तिला कळलं तर ती माझं गुहेत जाणं बंद करेल. काय ग? काय झालं? उत्तर दे की. हा, मालूच्या घरी गेले होते. तिचं घर तिकडे मागे आहे, डोंगराच्या पायथ्याशी. देवळाच्या वाटेवर नाहीये ना, म्हणून मी दिसले नसेल. बर. अगं पण अशी एकटी दुपटी रात्री अपरात्री जात जाऊ नगस. आई, गाव काय नवीन आहे का मला? आपलंच गाव आहे. अगं गाव आपलं असलं तरी बी इथे सध्या दरोडेखोर आणि असुरांचं राज्य आहे. दरोडेखोरांना सगळ्या गावांनी हरवलंय आणि आपल्यावर आशीर्वाद आहेच की. आई तुळजाई आणि तुळजाईच्या काय म्हणलीस? नाही, काही नाही. मी असं म्हणाले, आई तुळजाईचा आशीर्वाद असताना मला कशाची भीती? आई राजा उदो उदो. काहीतरी वेगळं बोलत होती ही. माझ्यापासून काही लपवत तर नाही ना ही? हे पांढरं फूल कुठून आलं? हे महादेवांना वाहतो तेच फूल आहे. हे जगदंबाकडे होतं का काय? ही नक्की गेली कुठे होती? इकडे बघा, याच बाजूने येते दोन असुर. तुम्ही मला आदेश केला आणि मी एवढ्या काया कुट्ट अंधारात रानात शोधून काढलं की हो यांना. आणि हे बघा, उठतच नाहीये की हो. आणि माफ करा असुर नरेश, आम्हाला अभय द्या असुर नरेश. आम्हाला मारू नका, माफ करा आम्हाला. नाटका बंद करा. असुर आहात ना तुम्ही? मग रडताय कसले? आणि तुम्ही बेशुद्ध कसे पडलात? नेमकं काय घडलं इथे? असुर नरेश, तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या शिवाचा पाठलाग केला. पण मग काय?
काय तुमचं म्हणणं काय? तुम्ही एकत्र घसरलात, दोघांची डोकी एका वेळेला दगडावर आपटली आणि तुम्ही बेशुद्ध पडलात. आम्हाला तर एवढंच आठवतंय असुर नरेश. हो असुर नरेश. प्रभू काय झालं? अचानक एवढं का हसताय? नंदी, जे असुर माझ्या मागे लागले होते त्यांच्या मालकापर्यंत माझा संदेश योग्य प्रकारे पोहोचला आहे. असुरांचा मालक?